नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी सिंगल लाईनच्या डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे सोनेरी आणि काळे मणी घेतलेले आहेत. हे पूर्ण घोस, त्यानंतर काळे मणी मोठ्या साईजचे 4 गोल्डन मणी, मंगळसूत्राच्या वाट्या, स्क्रू, रेड मणी घेतलेले आहे ते, त्यानंतर गोल्डन मणी घेतलेले आहे ते आणि सुई लागणार आहे आपल्याला. आता हे बघा, इथे मी धागा घेतलेला आहे. डबल पदर, सिंगलच आहे पण डबल पदर करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला सुरुवातीला हे बघा, इथे मी छोटा मणी घेतलेला आहे. आता हा मणी कोणत्याही कलरचं किंवा कसंही असलं तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू वावायचा आहे. तर स्क्रू हे आपल्याला तोंडाकडनं इकडनं वावायचं आहे. मागच्या साईडला आपल्याला सोनेरी आणि काळे मणी मिक्स व्हायचे आहे. ते हे जे आपण घोस घेतला होता त्या घोसमधले मणी इथे मी थोडेसे वळून घेतलेले आहे ते. तर मागच्या साईडला किंचित मणी वळून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर आता ह्या मण्यानंतर आपल्याला 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर 5 काळे मणी आणि 1 गोल्डन, मध्ये मी 2 काळे मणी टाकलेले आहेत. त्यानंतर परत 1 गोल्डन मणी, 2 काळे आणि 1 गोल्डन. हे बघा, अशा पद्धतीने वळून घेतलेले आहेत. त्यानंतर 5 मणी टाकायचे आहेत काळे, त्यानंतर 3 गोल्डन मणी आणि मध्ये मी हा जो रेड पाईप घेतला होता तो टाकलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आता इथे रेड मणीच्या इथं मी 3 मणी वळलेले आहेत गोल्डन, मग तर रेड मणी आणि त्याच्या साईडला परत आपल्याला 3 गोल्डन मणी वळून घ्यायची आहे ती. त्यानंतर 5 मणी मध्ये हे बघा, 3 गोल्डन आणि त्याच्यामध्ये 2 काळे मणी टाकलेले आहेत. परत आपल्याला 5 मणी, 5 मणी वळून घ्यायची आहे ती. आता हे बघा, गोल्डन मणीच्या नंतर 5 मणी वळल्यानंतर आपल्याला इथे वाटी टाकायची आहे. आता इथे वाटी वळताना नेहमी मोठे मणी घ्यायचे साईडनी, त्याच्यामुळे छान त्याला म्हणजे डिझाईन छान दिसते त्याची. आणि वाट्या इथे कोणत्या तुम्ही डिझाईनच्या घेऊ शकता इथे. आता ह्या माझ्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे मी ह्याच यूज करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाट्या गोल्डन किंवा मग डायमंडच्या सुद्धा वापरू शकता. मध्ये मोठा मणी टाकायचा आहे. साईडनी गोल्डन, दुसरी वाटी आणि गोल्डन, अशा पद्धतीने आपण वळून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला अजून अंतर ठेवायचं असेल तर इथे अजून मणी तुम्ही इथे टाकू शकता. आणि आता हे बघा, वाटीच्या साईडला काळे मणी आलेले आहेत, तर ह्या साईडला पण आपले बरोबर 5 काळे मणी आले पाहिजे. त्यानंतर 3 गोल्डन, परत 5 काळे मणी. आता हे बघा, 5 काळे मणीनंतर हे 3 लास्टला वळायचे आहेत आणि मग आपल्याला हे मिक्स मणी वळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी जेवढे त्या साईडला वळले होते तेवढेच ह्या साईडनी मापाने घेतलेले आहेत. तर आता इथे आपल्याला दुसरा स्क्रू वळायचा आहे. तर हे बघा, स्क्रू घेतलेला आहे मी. हा मागच्या साईडने टाकायचा. इकडनं टाकलं तोंडाकडनं तर त्याचं तोंड इकडे जाईल, त्याच्यामुळे ही चूक करायची नाही. मागच्या साईडने आपल्याला टाकायचं आहे म्हणजे त्याचं तोंड पुढे येतं. आणि आपल्याला छोटा मणी टाकून घ्यायचा आहे. आता हे बघा, व्यवस्थित मी इथे खेचून घेतलेलं आहे आणि सुई काढून टाकायची आहे आपल्याला. तर व्यवस्थित आपल्याला पदर खेचून घ्यायचा, थोडा पण सैल राहायला नाही पाहिजे, कारण गाठ मारताना गाठ इथे बसते, मग एवढा जो आतमध्ये पदर असतो तो सैल पडतो. त्याच्यामुळे धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आणि मगच गाठ मारायची. आता इथे डबलच पदर आहे त्याच्यामुळे गाठ छोटी येईल, तर चांगल्या 4-5 गाठी मारून घ्यायच्या आहे ते, जेणेकरून ती निघणार नाही स्क्रू त्याच्यामधून असं. हे बघा, आणि आता हे असं खेचून बघायचं निघतं की नाही, आणि मग उरलेला धागा जो आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे.
हे बघा आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि रेड मनीमुळे तो जो रेड पाईप टाकलेला आहे खूप छान वाटतं. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा. आणि मी हे जे व्हिडिओ बनवते ते मी स्वतः डिझाईन तयार करते, तर खूप मेहनत लागते. एक लाईक तरी करत जा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.